माझं नाव ग्लोरी सुरेश खाडे, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथून मी B.Ed द्वितीय वर्षाची छात्र प्रशिक्षणार्थी आहे. तर माझा विषय मराठी. मी वर्ग 8वीसाठी मराठी हा विषय शिकवत आहे. तर वर्ग 8वा धड्याचं नाव आहे धाडसी कॅप्टन राधिका मेनन. मच्छिंद्र एनासपुरे 1974. प्रसिद्ध लेखक. त्यांचा जंगल एक्सप्रेस हा बालकथासंग्रह, हसत जगावे हा विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहे. याशिवाय त्यांच्या किशोरी, छावा केसरी आदी बालमासिके यामधून बालकथा प्रसिद्ध आहे. त्यांनी विविध वृत्तपत्रातून विविध विषयावरील लेखन केलेले आहे. ब्लॉगवर त्यांचे आजवर 1200 लेख प्रसिद्ध झालेले आहे. भारतीय मर्चंट नेव्हीच्या पहिल्या कॅप्टन मान भूषवणाऱ्या राधिका मेनन यांच्या इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन अवॉर्ड ऑफ एक्सेलेन्स ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. या पुरस्कार मिळणाऱ्या त्या जगातल्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. राधिका मेनन यांनी जीवाची बाजी लावून बंगालच्या उपसागरात वादळात सापडलेल्या 7 मच्छीमारांना वाचवले होते. प्रस्तुत पाठात यांच्या शीर्षकाचा परिचय करून दिलेला आहे. प्रस्तुत पाठ हा किशोर मे 2017 या मासिकातून घेतलेला आहे. राधिका या केरळच्या कोंदूनगर भागातल्या लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या. धाडस आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत हे त्यांचे गुणवैशिष्ट्य होते. मोकळ्या वेळेत त्यांचं नेहमी सागरी किनारी भटकन फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरेल लाटांना पाहून त्यांच्या सोबतीनं अनंत अशा सागर सफारीला जावं असं त्यांच्या मनात वाटायचं. या लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जाण्याचे निश्चित केले होते. सुरुवातीला त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या या निर्धाराला विरोध केला. त्यांना वाटलं की ही जोखमीची नोकरी आहे. आपली मुलगी नाजूक आहे. नाजूक मुलगी समुद्रातल्या धोक्यांना सामना कसा करेल? पण उत्तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिकाने त्यांना त्यांच्यासाठी राजी केलं. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया मरीन कॉलेजमध्ये रेडिओ कोर्ससाठी प्रवेश घेतला. त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीमध्ये कॉलेज होते. प्रशिक्षणादरम्यान राधिका यांना समुद्री जहाजातल्या संवाद प्रणालीची माहिती झाली. जहाजात काम करायला त्या फार उत्सुक होत्या. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये प्रशिक्षण रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली आणि त्यामुळे समुद्र जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. नियमानुसार समुद्री क्षेत्रात निर्धारित वेळेत काम केल्यानंतर 2010 साली त्यांनी मास्टर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला. या दरम्यान त्यांचा बराच काळ घरापासून लांब राहावे लागले. पण रोमांचिक प्रवासामुळे त्या खूप खुश होत्या. शेवटी त्यांचं हे आवडीचं काम होतं ना. आता त्यांचं लक्ष होतं समुद्र जहाजाची कमान सांभाळण्याची. त्यांचे हे स्वप्न 2012 साली पूर्ण झालं. राधिकाला देशातल्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन बनल्या. त्यांनी मर्चंट नेव्हीच्या संपूर्ण स्वराज्य या जहाजाची कमान सांभाळायला दिली गेली. या दरम्यान त्यांचा विवाह नेव्हीमधील एक रेडिओ ऑफिसरशी झाला. एकाच व्यवसायात असल्याकारणानं नवऱ्याला त्यांच्या जबाबदारीची माहिती होतीच. आई बनल्यावर अडचणी वाढल्या. कौटुंबिक आणि नोकरीची जबाबदारी सांभाळताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अजिबात डगमगल्या नाहीत. सगळ्यांना
कठीण गोष्ट होती ती म्हणजे मुलांचा सांभाळ. दीर्घकाळ घरापासून लांब राहावं लागायचं. राधिका हे आव्हान देखील चांगल्या प्रकारे निभावलं. राधिकांचा हा रोमांचिक प्रवासात घराच्या मोठी साथ दिली. 22 जून 2015 रोजी एक घटना घडली. तेव्हा राधिका संपूर्ण स्वराज्य जहाजावर तैनात होत्या. रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांनी रौद्र रूप धारण केले होते. मोसमाचा अवतार खतरनाक बनला होता. तेवढ्यात जहाजातल्या एका अधिकाऱ्याने ओडिसाच्या गोपाळपूर किनाऱ्यापासून 2.5 किलोमीटर अंतरावर मासेमारीची नाव लाटांच्या गळत्यात सापडले असल्याचे सांगितले. नाव बुडालीच होती. नावेत असलेले लोक आपल्या जीवनाची शेवटची लढाई लढत होते. राधिकाने तात्काळ त्यांना रेडिओ सूचना पाठवली. मॅडम, समुद्रात एक नाव फसलेली आहे. त्यांचं असलेलं मच्छीमार अडचणीत सापडलेले आहे. सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली. खरोखरच नाव बुडण्याच्या अवस्थेत होती. एका क्षणात देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. पुढच्या 5 मिनिटात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले. मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना. बुडणाऱ्या मच्छीमारांना माहीत होतं की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. ते जीवाच्या आकाशात ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धूसर होत चालली होती. जहाजातले कर्मचारी मात्र निकराचा प्रयत्न करत होते. पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. जोराच्या वादळामुळे बचावकार्य करणारी टीम आतापर्यंत पोहोचू शकत नव्हती. दुसरा प्रयत्न केला. मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते. दुसरा प्रयत्न वाया गेला. सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं. त्यांना वाचवणं अशक्य आहे. पण राधिकांनी आपल्या टीमने मनधैर्य तुटू दिले नाही. त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात 9 मीटरच्या उंच लाटा उसळत होत्या. वारा 70 समुद्रमैल वेगाने वाहत होता. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमच्याकडे 2 प्रयत्न फसले होते. पण आम्ही हिंमत हरलो नाही. शेवटी तिसऱ्या प्रयत्नात यश आलं. पायलट डी दवार मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. नावेतील 7ही मच्छीमार सहीसलामत वाचले होते. वादळापासून बचावलेल्या पेरल्या चिन्नाराव यांची पत्नी म्हणतात, पती कित्येक दिवसापासून घरी आला नाही म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव बुडाली. आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नाही. पण राधिका मॅडमने त्यांना जीव वाचवला. मी त्यांच्या शतशत आभारी आहे. या साहसी अभियानासाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने त्यांना अवॉर्ड ऑफ एक्सेप्शनल ब्रेव्हरी अँड सी या पुरस्काराने सन्मानित केले. मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन ह्या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. राधिका सांगतात, ज्यावेळी आम्ही जहाजात असतो त्यावेळी आम्ही आपण महिला आहो की पुरुष आहो याचा विचार करत नाही. समोर कठीण लक्ष्य असेल तर हिंमत आपोआपच येते. हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झाले. धन्यवाद.